नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डिझायर एम-पी-एस-सी यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्नसंच 4 पाहणार आहोत. यापूर्वीचे 3 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. ज्यांनी कोणी ते व्हिडिओज पाहिले नसतील त्यांनी ते व्हिडिओज पाहून घ्या. या व्हिडिओच्या शेवटी मी त्याची लिंक देत आहे. तर मित्रांनो, सुरुवात करू आपल्या या व्हिडिओला. तर पहिला प्रश्न आहे, संपूर्णतः सौर ऊर्जा वापरणारे जगातले पहिले विमानतळ कोणते ठरले आहे? तर मित्रांनो, संपूर्णतः सौर ऊर्जा वापरणारे जगातले पहिले विमानतळ कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरलेले आहे. पुढचा क्वेश्चन आहे, 100% सौर ऊर्जाक्षम आरोग्य केंद्र असलेला देशातील पहिला जिल्हा कोणता? तर 100% सौर ऊर्जाक्षम आरोग्य केंद्र असलेला सुरत हा देशातील पहिला जिल्हा ठरलेला आहे. पुढचा क्वेश्चन आहे, भारताचे पहिले ऑनलाईन रेडिओ स्टेशन कोणते? तर रेडिओ उमंग हे भारताचे पहिले ऑनलाईन रेडिओ स्टेशन आहे. पुढचा क्वेश्चन आहे, हिडन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण? तर लतिकानाथ हे या हिडन इंडिया पुस्तकाचे लेखक आहेत. ते वन्यजीव फोटोग्राफर सुद्धा आहेत. पुढचा क्वेश्चन आहे, 100वी अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे, 100वी स्मार्ट सिटी म्हणून कोणत्या शहराची निवड झाली आहे? तर शिलाँग या शहराची 100वी स्मार्ट सिटी म्हणून निवड झालेली आहे. पुढचा क्वेश्चन आहे, राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली? तर दिनेश कुमार जैन, DK जैन यांची नियुक्ती राज्याच्या मुख्य सचिवपदी करण्यात आलेली आहे. पुढचा क्वेश्चन आहे, भारतातील पहिल्या महिला अग्निशमन अधिकारी कोण आहेत? तर मित्रांनो, भारतातील पहिल्या महिला अग्निशमन अधिकारी हर्षिनी कन्हेकर या आहेत. पुढचा क्वेश्चन आहे, इंटरनॅशनल चिल्ड्रन थिएटर फेस्टिवल 2018 कोणत्या राज्यात झाले? इंटरनॅशनल चिल्ड्रन थिएटर फेस्टिवल 2018 हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलं होतं. पुढचा क्वेश्चन आहे, ज्येष्ठ पत्रकार सुजात बुखारी यांची नुकतेच श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ते कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? तर मित्रांनो, रायझिंग काश्मीर या वृत्तपत्राचे संपादक होते सुजात बुखारी हे, व तसंच अदबी मरकज कामराज या संस्थेचे ते प्रेसिडेंट सुद्धा होते. पुढचा क्वेश्चन आहे, जागतिक जैवविविधता दिन केव्हा सेलिब्रेट केला जातो किंवा केव्हा साजरा केला जातो? तर मित्रांनो, 22 मे या रोजी जागतिक जैवविविधता दिन साजरा केला जातो. तर या वर्षीची या दिवसाची संकल्पना होती, सेलिब्रेटिंग 25 इयर्स ऑफ ॲक्शन फॉर बायोडायव्हर्सिटी. तर हे लक्षात ठेवा, तुम्ही थीमसुद्धा इथे लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. पुढचा क्वेश्चन आहे, आशियान भारत चित्रपट महोत्सव कुठे पार पडला? तर आशियान भारत चित्रपट महोत्सव हा नवी दिल्ली येथे पार पडलेला आहे. व या चित्रपट महोत्सवाची जी टॅगलाईन होती ती होती, फ्रेंडशिप थ्रू फिल्म्स, म्हणजेच चित्रपटांद्वारे मैत्री. तर मित्रांनो, आता आपण आशियान या ऑर्गनायझेशनबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. तर मित्रांनो, आशियान ही एक इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. आशियानचं फुल फॉर्म आहे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. ही एक संघटना आहे जिच्यामध्ये 10 सदस्य कंट्रीज आहेत, 10 सदस्य देश आहेत. ही संघटना तिच्या सदस्य राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य, आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य तसंच राजकीय सहकार्य वृद्धिंगत किंवा प्रमोट करण्याचं काम करते. या संस्थेची स्थापना झालेली आहे 8 ऑगस्ट 1967ला, म्हणजेच 2017ला या संघटनेची स्थापना होऊन एकूण 50 वर्षे झालेली आहेत. तसंच आशियान भारत जे संबंध आहेत त्यांनासुद्धा 2017मध्ये 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे हा जो क्वेश्चन आहे येणाऱ्या सर्वच एक्झामसाठी महत्त्वाचा आहे. तसंच आशियानचं जे मुख्यालय आहे किंवा हेडक्वार्टर आहे ते इंडोनेशियामधील जकार्ता येथे आहे. खोलीच्या तापमानात चुंबकीय गुणधर्म असणारा चौथा पदार्थ कोणता ठरला आहे? तर मित्रांनो, यापूर्वी 3 पदार्थ होते, त्यामध्ये आयर्न, कोबाल्ट, निकेल हे आहेत. तसंच आता चौथा रुथेनियम हा असा पदार्थ ठरलेला आहे जो की खोलीच्या तापमानात चुंबकीय गुणधर्म दर्शवितो. पुढचा क्वेश्चन आहे, डेप्युटी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पंकज सरन यांची नियुक्ती डेप्युटी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून करण्यात आलेली आहे. पुढचा क्वेश्चन आहे, पूजा घाटकर कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो, पूजा घाटकर ह्या नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत. तसंच पुढचा क्वेश्चन आहे, कान चित्रपट महोत्सवातला 2018 विमेन इन मोशन पुरस्कार कोणाला मिळाला? तर मित्रांनो, 2018 विमेन इन मोशन पुरस्कार हा एकंदरीत चौथा असा हा पुरस्कार होता विमेन इन मोशनचा. यापूर्वी 3 एडिशन झालेले आहे त्याच्या, व हा पुरस्कार मिळालेला आहे पॅटी जेनकिन्स यांना. पॅटी जेनकिन्स या
वंडर वुमन या चित्रपटाच्या दिग्दर्शिकासुद्धा आहेत. पुढचा क्वेश्चन आहे, अननसाच्या कोणत्या जातीची निवड त्रिपुराचे राज्यफळ म्हणून झाली आहे? तर मित्रांनो, क्वीन या अननसाच्या जातीची निवड त्रिपुराचे राज्यफळ म्हणून झालेली आहे. पुढचा क्वेश्चन आहे, किया सुपर लीग स्पर्धेमध्ये खेळणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू कोण? तर मित्रांनो, ही जी किया सुपर लीग आहे ही ब्रिटनमधील T20 लीग आहे व या स्पर्धेमध्ये खेळणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरलेल्या आहेत स्मृती मानधना व त्या वेस्टर्न स्टॉर्म या संघाकडून खेळत आहेत. पुढचा क्वेश्चन आहे, दिल्ली क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर मित्रांनो, रजत शर्मा यांची दिल्ली क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे व उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे राकेश कुमार बन्सल यांची. पुढचा क्वेश्चन आहे, हिंदूंना अल्पसंख्याक दर्जा देण्याबाबत स्थापलेली समिती कोणती? तर मित्रांनो, हिंदूंना अल्पसंख्याक दर्जा देण्याबाबत स्थापलेली समिती आहे जॉर्ज कुरियन. तर हे जॉर्ज कुरियन राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्षसुद्धा आहेत व भारतामध्ये एकूण 50% कमी हिंदू समुदाय असणारी 8 राज्ये आहेत, ती एकदा आपण पाहू. तर त्यामध्ये पहिलं आहे जम्मू काश्मीर, पंजाब, मेघालय, मिझोराम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि लक्षद्वीप. तर पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. पुढचा क्वेश्चन आहे, काश्मीरच्या संवादकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर दिनेश्वर शर्मा यांची नियुक्ती झाली होती काश्मीरच्या संवादकपदी. तर आता आपण जम्मू काश्मीरच्या घटनेबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ. तर मित्रांनो, जम्मू काश्मीरची घटना 17 नोव्हेंबर 1956ला स्वीकृत करण्यात आली होती. तसंच त्या घटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1957 पासून झाली. आता जसं की आपल्याला माहीत आहे, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष जे होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्याचप्रमाणे जम्मू काश्मीरच्या घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष जे होते ते होते गोपालस्वामी अय्यंगार. तसंच यामध्ये एकूण 13 भाग आहेत, तसंच 158 कलमे आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये काही आपण अतिसंभाव्य असे प्रश्न पाहिलेले आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. तसंच मित्रांनो, जर तुम्हाला या PDF नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. डिझायर MPSC नावाने एक टेलिग्राम चॅनल आहे. तुम्ही टेलिग्रामवरती @DesireMPSC नावाने सर्च करून तिथून तुम्ही जॉईन करू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.